देवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया ममे वै प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 7 आणि 7व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 14। या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, देवी वेश गुणमयी मम माया दुरत्तया मामे वै प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते। अर्थात भगवंत म्हणतात, माझ्यापासून निर्माण झालेली जी त्रिगुणात्मक माया आहे ती तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे। पण जे भक्त मला शरण येतात त्यांना ते अतिशय सोपं आहे। जे जगासाठी कठीण आहे ते भक्तासाठी सोपं आहे। पण फक्त आपण काय केलं पाहिजे, त्यासाठी देवाला शरण गेलं पाहिजे, भगवंताला शरण गेलं पाहिजे। देवाला शरण गेलं की काय होतंय, ती माया जी दुस्तर आहे, तरण्यास कठीण आहे, ती अतिशय सोपी होते। अर्थात तिची ओळख होते, तिला बाजूला सारता येते। त्यासाठी फक्त आपण काय करायचंय, देवाला शरण जायचंय। आता देवाला शरण जाणं म्हणजे तरी नक्की काय बरं का? नुसतं नमस्कार करणं म्हणजे शरण जाणं का? नुसतं देवाकडे बघून नम्र होणं म्हणजे शरण जाणं का? नाही। तर त्यासाठी संत म्हणतात, देव तुमची आमची जे काही सेवा करतोय, भगवंत तुमची आमची सेवा करतोय अंतरात्म्याच्या रूपाने, याची जाणीव ठेवून कर्म करणं म्हणजेच शरण जाणं, बरं का? असो, श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बिनारपाडा या गावातील हे ताम्हाणी परिवार आणि ताम्हाणी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी जनाबाई गणपत ताम्हाणे आई साहेबांना शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं आईसाहेबांनी या ठिकाणी आपल्या वयाच्या 85व्या वर्षी निरोप घेतला। वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं। यद् दष्टम तन् नष्टम, जे दिसतंय ते नसतंय। अर्थात जे काही तुमच्या आमच्या चर्मचक्षुला दिसतंय त्याला सगळ्याला नाश आहे, बरं का? तर त्याच्यामध्ये सगळंच आहे, देह आहे, सजीव आहेत, पंचभूत आहेत, सगळ्यालाच नाश आहे। फक्त एवढंच आहे, 4 खाणी भगवंताने या ठिकाणी ज्या निर्माण केल्या, स्वेदज, अंडज, जलज आणि उद्भिज, या 4 खाणींमध्ये 84 लक्ष जीवयोनी निर्माण केली। आणि या 84 लक्ष जीवयोनींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर असेल, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये, सगळ्या जीवयोनीमध्ये जर श्रेष्ठ असेल तर हा नरदेह आहे, मनुष्य देह आहे, बरं का? तशा योनी एकूण 84 लक्ष जीवयोनी आहेत, पण 83,99,999 एका बाजूला करा आणि एका बाजूला फक्त एकच नरदेह बाजूला करा। बघा काही फरक वाटतो का त्याच्यामध्ये? प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक आहे का? कधीतरी माणसाने विचार केला पाहिजे। एकांतात बसा आणि एकांतात बसल्यानंतर कधीतरी एखादा डोळ्यासमोर प्राणी असेल, त्या प्राण्याचं निरीक्षण करा आणि आपलं स्वतःचं निरीक्षण करा, काही फरक आहे का, बरं का? एखाद्या पक्षाकडे बघा, एखाद्या जीवाकडे बघा, एखाद्या कृमी कीटकाकडे बघा आणि त्याचं निरीक्षण करत असताना आपण स्वतःला बघा, आपण स्वतःकडे बघा, आपलं स्वतःला अवलोकन करा, काही फरक आहे का बघा, काही फरक जाणवतो का? आणि जर आपल्या मनाला तो फरक जाणवत असेल तर आपल्याच मनाला विचारा, हा फरक काय आहे, बरं का? जर फरक जाणवत असेल तर आपल्याच मनाला विचारा, हा फरक काय आहे प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि माझ्यामध्ये, असा फरक काय? बघा, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आपल्याला आहेत, बरं का? माणसाला भूक लागते का बरं? भूक लागते म्हणून तर एवढा सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धावपळ करतो। कशासाठी? प्रत्येकाचा एकच हेतू असतो, टीजवर पोट भरण्यासाठी। प्रत्येक जण काम मात्र वेगवेगळं करतोय, कोणी गवंडी काम करतोय, कोण सुतार काम करतोय, कोण लोहार काम करतोय, कोण चांभार काम करतोय, कोण अजून काय 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 प्लंबर आहे, कोण पेंटर आहे, कोण इलेक्ट्रिशियन आहे, कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे। डॉक्टर काय ना, इंजिनियर काय ना, आमचा साधा काम करणारा काय, सगळ्यांचा हेतू एकच आहे।
डॉक्टर हे सकाळपासून राब राबतोय कशासाठी? टीजवर भरण्यासाठी. काय माऊली? आणि आमचा एखादा बिचारा घमेली पावरी घेऊन जो काही काम करतोय तो सुद्धा कशासाठी राब राबतोय? टीजवर भरण्यासाठी. टीजवर पोट येते भरण्यासाठी. बरं का? बोलू नका. मरतय तरी भरत नाही, ही खंत आहे. टीजवर पोट भरण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धावपळ करतोय, मरतय तरी भरत नाही. भरतय का? जाताना जर कसली तरी अपेक्षा इच्छा जर करत असेल तो, मला अमुक झालं पाहिजे, मला तमुक मिळालं पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, तेवढा माल भेटला असतं बरं झालं असतं. तेवढी एक पाटी आपल्या वाट्याला आली असती, बरी झाली असती. काय शेवटच्या श्वासापर्यंत भरत नाही, ही खंत आहे. भूक आम्हाला लागते, तहान आम्हाला लागते. ऐकताय ना? आमची तहान भागवण्यासाठी आम्ही काय काय करतो ते आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. काय काय करतो आम्ही तहान भागवण्यासाठी? बरं का? काही पाण्याने तहान भागवतात, तर काही पाण्यामध्ये मिक्स करतात तहान भागवण्यासाठी. काय काही तहान आपल्या घरच्या घरी भागवतात, तर काही अड्ड्यावर जातात पाड्यावर तहान भागवण्यासाठी. कोणाला कसली तहान लागते तर कोणाला कसली तहान लागते. ऐका, भूक आम्हाला लागते, तहान आम्हाला लागते, निद्रा आम्हाला आहे, आलस आम्हाला आहे. उत्पत्ती आम्ही करतोय, मैथून उत्पत्ती आम्ही करतोय. प्राण्यांना भूक लागत नाही का? पक्ष्यांना भूक लागत नाही का? लागते ना, त्यांनाही भूक लागते. बरे 4 घरं फिरून का नव्हेना, 2-4 जणांचा रट्टा खाऊन का नव्हेना, पण चतकोर भाकर मिळवतो कुत्रा. शांत बसतो बघा एखाद्या ठिकाणी, मस्त निवांत बसलेला असतो. बरोबर आहे की नाही? मांजर आहे, कुत्रा आहे, प्राणी पक्षी आहे, प्रत्येकाची भूक भागली जाते, प्रत्येकाची भूक भागली जाते. तहान त्यांनाही लागते, आम्हालाही लागते. आम्ही काय काय पिऊन तहान भागवतोय तर आमचा आम्ही विचार केला पाहिजे. पशु पक्षी गुणवंत आहेत. खंत अशी वाटते की प्राणी पक्षीच्या वस्तूकडे ढुंकून बघत नाही. बरं का? प्राणी पक्षीच्या वस्तूकडे ढुंकून बघत नाहीत, ते आम्ही पिऊन मोकळं होतोय तहान भागवत असताना. आळस निद्रा आम्हालाही आहे, त्यांनाही आहे. आम्ही उत्पत्ती करतोय, तेही उत्पत्ती करतात. बरं का? आमची 2 मुलं आम्हाला सांभाळायला जड जातात. 2 मुलं. हम दो हमारे दो आतापर्यंत होतं, आता तसं नाही राहिलं. हम दो ना हमारा एकच. बघा ना तुम्ही, मोठमोठी माणसं, अलग लक्षात. असो, 2 मुलं आम्हाला सांभाळायला जड जातात. एखाद्या आमच्या घराच्या बाजूच्या आवारामध्ये जर एखादी कुत्री मिळाली तर साधारणतः किती पिले असतात? अंदाजे किती असतात? 7-8 तर नक्कीच, कमीत कमी. बरोबर आहे की नाही बाबा? 7-8 तर नक्कीच असतात. ती पण वाढवते मस्त की त्यांना सांभाळते. बरं का? एवढंच करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर कधीतरी मनाला विचारा, त्यांच्यात आमच्यात काही फरक आहे का? पोट भरून तहान भागवून उत्पत्ती करून आळस निद्रा, एवढेच क्षुधा तृषा आलस्य निद्रा आणि मैथून, एवढ्याच गरजा जर पूर्ण करून आम्ही जर या जगाचा निरोप घेत असू तर विचारा प्रत्येकाच्या मनाला, प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक आहे का? मग प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये जो फरक ठेवलेला आहे, काय फरक आहे? विशेष बुद्धी आहे माणसाला. बुद्धी आहे ना, बुद्धीचा वापर मनुष्य करतोय की नाही? विशेष बुद्धी आहे माणसाला. त्या बुद्धीचा वापर माणसाने केला पाहिजे. स्वतःच्या बुद्धीचा वापर माणसाने केला पाहिजे. हा भवसागर जर तुम्हा आम्हाला तरुण जायचा आहे, बरं का? जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर तुम्हा आम्हाला सुटायचं आहे, श्री गुरूंची कृपा पाहिजेच पाहिजे, श्री गुरूंचं मार्गदर्शन पाहिजेच पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केलाच पाहिजे. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, हे वाचलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे. प्रवचन कीर्तन श्रवण केलीच पाहिजेत. पण हे सगळं करत असताना आम्ही आमच्या बुद्धीचा सुद्धा वापर केला पाहिजे. बरं का माऊली? जेव्हा एक माणूस एका अनोळखी रस्त्यामध्ये प्रवास करत होता, अनोळखी रस्ता म्हणजे माझ्यासाठी हा रस्ता तुमचा अनोळखीच होता. आता बिनार गावापर्यंत ठीक आहे, तिथून इथपर्यंत अनोळखी होता, म्हणून तर त्या पुलाजवळ येऊन परत मागे फिरावं लागलं. बरं का? अशा अनोळखी रस्त्यामध्ये ज्या वेळेला तो प्रवास करत होता त्यावेळेला काय झालं, त्या रस्त्यामध्ये
दलदलीचा रस्ता होता बाबा तो, बरं का, चिखलाने भरलेला पूर्ण. दलदल कशाला म्हणतो आपण, पार पार खोलवर पर्यंत चिखल. आलं का लक्षात? आता पार खोलवर पर्यंत चिखल असल्यामुळे त्याच्यामध्ये तो फसला गेला माणूस, तो प्रवासी फसला गेला. आता त्या खोल असलेल्या चिखलामध्ये प्रवासी फसला गेल्यामुळे तो काय करायला लागला, हातपाय हलवायला लागला. समजतंय ना? चिखलामध्ये फसलेल्या माणसाने जर हातपाय हलवले तर तो काय होतो, अजून खोल जातो. बरोबर आहे का? चिखलामध्ये रुतलेल्या माणसाने जर हातपाय हलवले तर तो अजून खोल जातो. तो हातपाय हलवताना बघितल्याबरोबर शेजारी जे होते ते बोलतात, ओ पाहुणं, ऐकताय का, हातपाय हलवू नका, जसे हात तसेच राहा. जर हातपाय हलवाल तर अजून खोल गेल्याशिवाय राहणार नाहीत. बरं का? मग तो जसा आहे तसा राहिला. त्यांनी दोर आणला, तो दोर फेकला त्याच्यापर्यंत. एक मोठा बांबू आणला, तो बांबू दिला त्याच्या हातामध्ये आणि त्याला काढण्याचा प्रयत्न केला. बाबा कसा तरी काढला, पण आता झालं काय, प्रवासी सगळा चिखलाने माखलेला. त्यांनी काढण्याचं काम केलं, ते निघून गेलं. तर याने विचार केला, बाजूलाच एक हौद दिसतोय, बरं का, त्याला मुंडी विहीर म्हणतात, वरती कठडा नसलेली विहीर. आलं का लक्षात? बाजूलाच माझी एक ताई तिथे पाणी भरत होती, कपडे धुवत होती. गेला तो, ताईला सांगितलं, ताई अगं एवढा माखलोय मी पूर्ण ह्या चिखलामध्ये, मला जरा स्वच्छ व्हायचंय, धुवायचंय, मला अंघोळ करायची. दादा हा लांबना घे आणि जे काही पाणी घ्यायचं ते घे. हौद भरलेला होता दादा, कधीच लांबना घेऊन विहिरीवर गेला नाही. ऐकताय? तो माणूस ज्या वेळेला विहिरीवर गेला, अर्थात विहिरीच्या तिथे लांबना घेऊन लांबना टाकला, चिखलामध्ये याचे पाय चिकट झाल्यामुळे ते पाय घासरले आणि तो आता पाण्यामध्ये पडला. पाण्यामध्ये पडल्यानंतर सुरुवातीला त्याने हातपाय हलवले, पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आले, अरे नाही, हातपाय नाही हलवायचे. काय आता काय लक्षात आलं त्याच्या, आता हातपाय नाही हलवायचे. बुडला तो, बुडायला लागला. तळाला गेला, परत वरती आला, तळाला गेला, परत वरती आला. वरती आल्यानंतर ती ताई आवाज देते, अहो हातपाय हलवा दादा. अरे तो काय माणसं आहेत का काय, तिथं बोलतात हातपाय हलवायचं नाही. भिनारपाड्यातली माणसं काय एक तत्वी नाही की काय, असं त्याला वाटलं. बरं का? तिकडे सांगतात हातपाय हलवू नका आणि इकडे सांगतात हातपाय हलवा. मी नक्की करायचं तरी काय? दादा करायचं तरी काय, तुझ्या बुद्धीचा वापर कर. जिथे पाहिजे त्यावेळेला आपल्या बुद्धीचा वापर आपण केला पाहिजे ना. तिकडे हातपाय हलवायचे नव्हते का, तर तो चिखल होता, तो गाल होता, ती दलदल होती, पण आता पाण्यात पडलेला आहे, आता हातपाय हलवल्याशिवाय पर्यायच नाही. काय तसं भगवंताने आपल्याला काय दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे. बरोबर आहे की नाही? त्या बुद्धीचा वापर आपण केला पाहिजे. हे संपूर्ण सृष्टी आणि हा संपूर्ण ब्रह्मांड जो भरलेला आहे ना, आसार जेवढं दिसतंय त्या ठिकाणी सारही आहे. फक्त ते काढता आलं पाहिजे, त्याचा विचार करता आला पाहिजे. बरं का मौली? बरं का? एकाच्या हातामध्ये केळा दिला आणि तो विचार करत बसला, खायचं कसं काय. बरं का? त्याला सांगितलं, दादा वरची साल काढ आणि आतमध्ये गर असतंय ते खायचं. काय सांगितलं? वरची साल काढ, वरती आसार आहे, आतमध्ये गर आहे, ते खायचं. केळा हातात भेटल्यानंतर त्याने काय केलं, वरची साल काढून टाकली, आतला गर काढला आणि आतला गर खायला लागला. बरं का? पण केळं खाऊन झाल्यानंतर जांभळांची सीजन होती, एक डिशभर जांभळ त्याच्या पुढ्यात आणून दिली. आता त्याने वरची साल काढत बसावा का? आपला विषय कसा चाललाय माहितीये? बुद्धी. बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही नरदेह, जगद्गुरु तुकोबा म्हणतात. बरं का? बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही नरदेह. बुद्धी. जांभळं आणल्यानंतर ते लागलं असं साल काढायला, ओ पाहुणं आता काय साल काढताय, आता साल खायची आणि आतलं फेकून द्यायचं. आतमध्ये आठी आहे त्याच्या, ती फेकून द्यायची, असं आहे का? बरं 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 बरं. खाल्ली त्याने, साल खाल्ली वरची जांभळाची, आतली आठी फेकून दिली. आता पार लागलेले आंबे त्याच्या पुढ्यात आले, पार पिकलेले आंबे. आता विचार करायला लागला, नक्की वरचं का आतलं काय? दादा वरचं पण नाही आणि आतलं पण नाही, मधलं खायचंय. आता समजतंय ना? वरची साल टाकून द्यायची, आतला बाटा टाकून द्यायचे, मधला गाभा खायचा आहे. बुद्धी कोणाला आहे? माणसाला आहे. खाण्यातलं कळतंय ना प्रत्येकाला. अहो नुसता पहिला घास आल्याबरोबर तो बोलतो, हे आज काय मीठ आलंच नाही का आपल्या घरी? किती आळणी आहे, की तिखट आहे, की आंबट आहे, ते लगेच कळतंय पहिला घास मारल्याबरोबर.
ती गृहिणी बोलते, ती रांधवण बोलते, ती स्वयंपाक करणारी बाई बोलते. काय माहितीये का, मी एवढा वर्ष स्वयंपाक करते पण मला जेवढा अंदाज नाही ना तेवढा आमच्या बुवाला अंदाज आहे. काय मला जेवढा अंदाज नाही ना, नुसता एक घास नुसता असं जिभेला लावून जरी बघितलं तरी पण लगेच सांगतील. काय अर्थात बरं का, खाण्यातलं जसं कळतंय की नाही आम्हाला, सारासार चवी जशा कळतात की नाही खाण्यातल्या, तसं कर्माचं सारासार सुद्धा मला कळायला पाहिजे ना. कर्म करताना मनुष्य कसं करतोय कर्म बघा. मग त्या पशु पक्ष्यांकडे बघा ना, ज्या पद्धतीने त्यांनी त्यांना आणलंय, ज्या पद्धतीने ते कार्य करतायत, कसं घराचं राखण करण्यासाठी जर कुत्रा पाळला तर मालकाच्या जवळ जो शेप हलवतोय ना, तो जर परका कोणी आला तर लगेच त्याच्यावर भुंकतोय की नाही. बैल जर आम्ही शेताच्या कामासाठी ठेवले तर बरोबर प्रामाणिकपणे काम करतात. पूर्वी मी काय पका वृद्ध माणूस नाही हो का, बघा जुन्या गोष्टी सांगेन असं म्हणून काही नाही, पण बाबांना अनुभव असेल, ते वृद्ध माणसं बसलेले त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव असेल. पूर्वी बैल असे असायचे की फक्त त्यांच्या अंगावर पागा टाकून द्यायच्या. बरं का, परगावला जर गेले आणि जर घराच्या दिशेने जर यायचं असेल तर फक्त त्याच्या अंगावर पागा टाकून द्यायच्या ना, तो बिनधास्त झोपून घ्यायचा मालक गाडीमध्ये, बैलगाडी मालक. ते बरोबर घरीच यायचे बरोबर. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण समजा आवणीचं काम चालू आहे, बरं का, चिखलाचं काम चालू आहे, अजून उकलणीचं काम चालू आहे, त्यावेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत नांगर कोण ओढतोय बरं? बैल ओढतात, बरोबर आहे की नाही. नांगर बैल ओढतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. जास्त मेहनत नांगऱ्याला का बैलांना? जास्त थकतोय कोण, नांगऱ्या का बैल? सगळं आपल्याला माहिती आहे पण तुम्ही बोलत नाही. तुम्ही बोललात तर 11:30 वाजून येतं लगेच संपू आपण. तुम्हाला समजत असेल तर तुमचा माझा संवाद म्हणजेच प्रवचन, बरं का. जास्त बैल थकतात, नांगऱ्या कमी, कारण अख्खा दिवस खोटा धरून असतो, नांगर ओढत असतात बैल, बरोबर आहे की नाही. मग उतारा कोणी घ्यायला पाहिजे, बैलाने का नांगऱ्याने? जास्त थकतात बैल, उतारायची गरज कोणाला आहे? हा, बैलांच्या मानावरचा एकदा बऱ्या काढला की ते बैल तुमच्या गावामध्ये सुरुवातीला 25 घरं जरी लागत असतील ना तरी 25 गोठे ओलांडून 26व्या त्यांच्याच घरी येतात, त्यांच्याच गोठ्यामध्ये येतात. नांगऱ्या मात्र शोधावा लागतो, ही खंत आहे. आपला विषय काय चाललाय बघा, पशु पक्षी प्राणी आणि आमच्यामध्ये काही फरक आहे का हा विचार केला पाहिजे आम्ही. आणि जर असेल तर का फरक आहे याचा विचार केला पाहिजे, माय माऊली. ज्या वेळेला तुम्ही फाट्या लावताय चुलीमध्ये, बरं का, त्यावेळेला त्या फाट्यांमध्ये छोटे छोटे आळे असतात, काही वेळेला कीटक असतात, छोटे छोटे जीवजंतू असतात त्या फाट्यांमध्ये. तो फाटा जसा जळत येतो तशा त्या मागे मागे सरकत येतात, बरोबर आहे की नाही माऊली. का तर त्यांना माहितीये पुढे जर गेलो तर मला चटका बसेल, मी भाजलो जाईन, मरून जाईन, खलास होईन, राख होईन, बरं का. म्हणजे त्यांना माहिती आहे की अग्नीशी संपर्क जर माझा आला तर माझी राख झाल्याशिवाय राहणार नाही. थोडा टेन्शन आल्यानंतर जर एखादा माणूस आत्महत्या करत असेल तर सांगा प्राणी पक्षी गुणवंत आहेत की माणूस गुणवंत आहे? प्रणाली पाऊल उचले विवेकी, जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त. एखाद्या पानावर असलेली आळी पुढे जाते 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 जाते, तिला जर आधार मिळालाच नाही तर ती परत येते. तिला माहितीये जर पुढे अजून गेले तर मी पडेन, मरेन, जीव जाईल माझा. 7व्या माळ्यावर जर एखादा जाऊन उडी मारत असेल स्वतःला संपवून घेण्यासाठी तर सांगा ही आळी परवडली का तो परवडला? आपला विषय असा आहे की माणसाने प्रत्येकाने विचार करावा प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक आहे का. पहिली गोष्ट म्हणजे विशेष बुद्धी माणसाला दिलेली आहे, सार निवडायची कला माणसाच्या अंगी दिलेली आहे, बरोबर आहे की नाही. सार निवडता आलं पाहिजे आपल्याला, चांगलं घ्यावं, वाईट जाणून त्यागलं पाहिजे. माय माऊली, तुमच्या घरामध्ये तुम्ही धान्य पाकळायला काय घेता बरं? काय म्हणतात, सूप ना, सूपच ना. त्या सुपाचं काम काय माहितीये का? चांगलं आपल्याकडे घ्यायचं आणि वाईट पुढे पुढे सरकवून द्यायचं. कधीतरी आमच्या हातामध्ये सूप असता असता आम्हाला तो बोध घेता आला पाहिजे, पाखडता पाखडता आम्हाला बोध घेता आला पाहिजे. जे काही चांगलं आहे ते आम्हाला स्वीकारायचं आहे, ऐकताय ना.
जे काही चांगलं आहे ते आम्हाला स्वीकारायचं आहे आणि वाईट जे आहे ते आम्हाला जाणून त्याचा त्याग करायचा आहे. त्याग करायचा. भगवंताने जे आयुष्य आम्हाला दिलेलं आहे, भगवंताने जे जीवन आम्हाला दिलेलं आहे, या जीवनाचा, या आयुष्याचा जर आम्हाला आनंद घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आम्ही सार घेतलं पाहिजे आणि आसार जाणून त्यागलं पाहिजे. आमच्या हिताचं जे आहे ते आम्ही घेतलं पाहिजे आणि जे अनहिताचं आहे ते बाजूला सारलं पाहिजे, ते नाही घेतलं पाहिजे. आम्ही प्राण्या पक्ष्यांना सांगावं लागत नाही, माणसाला सांगावं लागतं ही खंत आहे. काय? तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं आहे तंबाखू खाणे आरोग्यास अपायकारक आहे. सडलेला जबडा दाखवलाय त्याच्यावर. सिगारेटच्या पॉकेटवर लिहिलेलं आहे सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, अर्थात सिगारेट ओढणे आरोग्याला अपायकारक आहे. वाचता येत नाही का आम्हाला? सडलेला जबडा पाहत नाही का आम्ही? खरडा पाहून जर त्या खरड्यामध्ये उडी मारत असेल तर याला बुद्धिमान म्हणावा, शहाणा म्हणावा का वेडा म्हणावा? काय म्हणावं याला? बावळट म्हणावं. बाबांनी शब्द बघा किती मस्त वापरला, बावळट म्हणावं. आणि खरं आहे ना, खाण्यातलं जर सार असार आम्हाला कळतंय, कर्मातलं कळत नाही. बुद्धी भगवंताने दिलेले, आम्हाला चांगलं करायचंय, चांगलं घ्यायचंय, वाईट आहे ते जाणून त्याचा त्याग करायचा आहे आणि त्याचाच जर आम्ही स्वीकार करत असू वाईटाचा, तर आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करतोय का बरं? करतोय आम्ही आमच्या बुद्धीचा वापर? आम्हाला या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, आम्हाला आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. भगवंताने जे आयुष्य दिलंय ना, कुठेही विकत मिळत नाही दादा. आयुष्य कुठेही विकत मिळत नाही. तुम्ही कितीही खर्च करा, राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. कितीही खर्च करा. मंत्री होते मंत्री दादा, त्यांचा एक पार्ट गेला शरीरातला, तो पार्ट काहीतरी त्यांनी त्या ठिकाणी बोली लावली की जो कोणी देईल त्याला 2-4 करोड काय द्यायचे ते त्यांनी सांगितलं. जो कोणी देईल, गरज होती एकाला पैशांची, तो तयार झाला द्यायला. त्यालाही दवाखान्यामध्ये नेलं, त्यालाही ऍडमिट केलं, त्यांनाही तिकडे आणायला घेतले ज्यांना पार्टची गरज होती. लाखो नाही, करोडो नाही, कित्येक रुपये त्यांच्याकडे, त्यांच्या संपत्तीचा त्यांनाच गणती नाहीये. किती आहे ते त्यांनाच माहिती नाही. एवढी संपत्ती जवळ आणला, त्याला त्या माणसाचा पार्ट काढला, पण तो पार्ट इकडे चेंज करण्याच्या आधीच त्या मंत्र्याने जगाचा निरोप घेतला, निघून गेला, मृत्यू झाला त्याचा. आता डॉक्टर म्हणतात पार्ट आमच्याकडे आहे, पण बसवू कोणाला? कारण ज्याला बसवायचं आहे तो निघून गेला. पैसे असतील ना तर तुम्ही एखाद्या वेळी एखादा इंद्रिय निकामी झाला तर विकत घेऊ शकता, पण विकत घेतलेला इंद्रिय तुम्हाला साथ देईलच, तुम्हाला आयुष्य मिळेलच सांगू शकत नाही. नाही सांगू शकत, बरं का? जे आयुष्य भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे ना, ही खूप मोठा घबाड आहे, खूप मोठा घबाड आहे, खूप मोठा एक आपल्याला भगवंताने संधी दिलेली आहे. जे काही असेल ते 20-20 वर्षात मुलं आज निरोप घेत आहेत जगाचा. 20-15 वर्षात, 10 वर्षात, 5 वर्षात. काहींच्या नशिबामध्ये जन्म देणाऱ्या आईलाही पाहायचं नसते, जन्मला काय आणि मेला काय. काय आयुष्य आहे, किती आयुष्य आहे. जे भगवंताने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे त्याचा आनंद जर आम्हाला घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आमच्यात बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे ना आमच्यामध्ये. प्रवचन कशासाठी आहे? टाइमपाससाठी आहे की बदलासाठी आहे? परिवर्तनासाठी आहे? मनोरंजनासाठी आहे का? परिवर्तनासाठी प्रवचन आहे. कीर्तन परिवर्तनासाठी आहे. आमच्यात बदल होईल. ऐका, वाईट तुमच्यामध्ये सहज येत आहे, त्यासाठी आणावं लागत नाही. वाईटाकडे माणसाची वाटचाल सहज होते. तुमच्या मुलाने व्यसनाधीन व्हावं म्हणून त्याला कुठल्या शाळेत टाकावं लागत नाही. आहे का तुमच्या गावामध्ये एखादी शाळा तंबाखू खायचं शिकवतात? तिथे किती घ्यायची, तंबाखू किती घ्यायची, त्याच्यावर चुना किती घ्यायचा, ती किती वेळा मळायची, तिला वचन किती वेळा द्यायची. सगळं सोडेन पण तुला सोडणार नाही, वचन देतो बघा तू. आहे कुठे शाळा? कशी प्यायची, किती मिक्स करायची, त्याच्यामध्ये पाणी किती घ्यायचं, पहिल्या वेळेला चाकणा काय घ्यायचा, आहे का कुठे शाळा? वाईट शिकवायला शाळा लागत नाही, वाईट शिकवावं लागत नाही. वाईट जे गुण आहेत, वाईट जी कर्म आहेत ती माणसाकडे सहज येतात, त्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही. त्याच्याही पलीकडे जाऊ ना, तुमचा मुलगा वाया जावा म्हणून तुम्हाला नवस करायची गरज नाही.
तुमचा मुलगा व्यसनाधीन व्हावा म्हणून तुम्हाला सत्यनारायण घालायची गरज नाही, तुम्हाला देवाला नमस्कार करायची गरज नाही, तुम्हाला देवाला पुढे हात जोडून विनंती करायची गरज नाही. पण ऐका, वाया गेलेला मुलगा, व्यसनाधीन झालेला मुलगा चांगला व्हावा, सुधरावा म्हणून देवाला नमस्कार करावा लागतो. तुम्हाला हात जोडून देवाला विनंती करावी लागते, देवा काही करायला तयार, देवा फक्त माझा मुलगा सुधारला पाहिजे. आमच्यामध्ये बदल तेव्हा घडेल जेव्हा आमचे विचार बदलतील. ऐकताय ना? तुम्ही तुमच्या मुलाने सरळ राहावं, सरळ वागावं, सरळ मार्गाने वाटचाल करावी म्हणून कितीही नवस केले, कितीही सत्यनारायण घातले, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मुलामध्ये बदल घडणार नाही जोपर्यंत मुलाचा विचार बदलत नाही. पण त्या मुलाचा जर विचार बदलला तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये, नाही नवस करायची गरज नाही, सत्यनारायण करायची गरज नाही, काही नाही. त्यासाठी तुमच्या मुलाचा विचार बदलला पाहिजे. सत्य काय आणि असत्य काय त्याला कळलं पाहिजे, सार काय असार काय हे त्याला कळलं पाहिजे. ज्या वेळेला सार घेईल, सत्य घेईल आणि असत्य जे आहे, खोटं जे आहे, असार जे आहे, ज्याच्याने माझं देह उद्ध्वस्त होतो, बर्बाद होतो, आयुष्य बर्बाद होत आहे, माझा संसार बर्बाद होतो, अशी गोष्ट मी का घ्यावी, मी का स्वीकारे, हे ज्या दिवशी त्याला कळेल ना त्या दिवशी तुम्हाला काही करायची गरज नाही, आपोआप त्याच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, आपोआप परिवर्तन होईल. फक्त त्यासाठी काय केलं पाहिजे, आमचा विचार बदलला पाहिजे, विचार बदलला पाहिजे. एक विचार बदलला तर आयुष्य बदलतंय. ऐकताय ना? एक विचार जर बदलला तर आयुष्य बदलतंय. कुठलाही असू द्या ना, तो कुठलीही वासना अंतःकरणामध्ये होऊ द्या, कुठलाही व्यसन अंतःकरणामध्ये करण्याची इच्छा निर्माण होऊ द्या, कोणत्याही प्रकारचा वाईट विचार मनामध्ये येऊ द्या, ज्या वेळेला तो विचार बदलतोय ना त्या वेळेला खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये परिवर्तन घडत असते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये बदल घडलेला दिसतोय. विचार बदलला पाहिजे. एक कुंभार दादा माती आणायला गेला शेतावर, बरं का, शेतावर माती आणायला गेला. ती माती खोदता खोदता त्याच्या मनामध्ये विचार आला, माती अतिशय चांगली आहे, ही जर भिजवली, व्यवस्थित जर तिला पाणी दिलं, ठेवली, अतिशय नरम, अतिशय मुलायम माती आहे, पाहिजे तेवढी पाहिजे तशी हिला आपण बनवू शकतो, घडवू शकतो. लहान लहान वस्तू सुद्धा हिच्या बनवू शकतात. काय म्हणतात कुंभार दादा, लहान लहान वस्तू सुद्धा हिच्या बनवू शकतात. त्या मातीकडे बघितल्यानंतर तो विचार करायला लागला, एवढी माती, ही सगळी माती, हिचा जर खऱ्या अर्थाने आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल, जर पैसा पैसा आणि पैसाच जर एवढ्या मातीतून आपल्याला कमवायचा असेल तर आपण चिलीम बनवूया या मातीच्या. काय बनवूया? चिलीम. चिलीम कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? बोलत चला, गांजा ओढायला जी नळी असते त्याला चिलीम म्हणतात. मस्त माहिती पाहिजे आपल्याला सगळ्यांना, फक्त माहितीच पाहिजे. आणि विचार केला त्याने, एक माती, एक गाडीवर जर माती नेली तर किती होतील, किती होतील आणि किती पैसा तो. पैसा का माहितीये का? मडका घेताना माणूस 4 वेळेला किंमत करतो, बाबा खरं आहे की खोटं आहे. 100 सांगलं तर हा 50 पासून सुरुवात करतो. काय माऊली, खरं आहे की नाही? मडका घेताना माणूस 100 जर सांगितले त्याने तर आपण कितीपासून सुरुवात करता? 50 पासून सुरुवात करता. आईशील आपली डील होते, लगेच घेऊन येतो. कोणती घ्यायची असेल पण ती जर 50 रुपयाला सांगितले तर आम्ही 25 पासून 30 पासून सुरुवात करतो, 40 ला घेऊन येतो. चिलीमवाला तिथं भाव करीत बसतो, अमक्याला दे ना तमक्याला दे ना, जो सांगेल ते एकदाचा घेणं दे, सटकू दे मला इथल्या. काय म्हणून त्याने विचार केला, आपल्याला जर पैसाच कमवायचा असेल तर ह्या मातीच्या काय बनवायच्या, आपण चिलीम बनवायच्या. माती खोदता खोदता त्याच्या मनामध्ये विचार आला. ती माती गाडीमध्ये भरेपर्यंत त्याच्या मनात तोच विचार, ती गाडी घरीपर्यंत आणेपर्यंत विचार तोच. ती मातीला भिजत ठेवली त्याने, पाणी ओतलं आणि ऐका ना, पायाने तुडवताना मळताना त्या मातीला त्याच्या मनामध्ये एक विचार आला की नको, चिलीम नाही बनवायची आपण. बरं का, उन्हाळा आहे, प्रत्येक माणसाला आज आठवण येते थंड पाण्याची. आलं का लक्षात? ज्यांच्या घरात फ्रीज आहे ना ते पण फ्रीजचं पाणी पित नाही, माठातलं पाणी पितात, मडक्यातलं पाणी पितात, कारण ते कुठल्याही प्रकारे अपायकारक नसतंय. फ्रीजचं पाणी अपायकारक आहे. ऐका. आणि मग त्याने विचार केला,
मार्च महिना चालू आहे, एप्रिल मे 3 महिने आपल्याला अगदी मस्त की मिळतात. आणि आता खऱ्या अर्थाने माणसाला गरज आहे मडक्याची. मडकी बनवूया आपण. बदलला विचार, त्याचा विचार बदलला, मडकी बनवली मस्त की, त्यांना भाजली आव्यामध्ये, मस्त की भाजली गेली. ती मडकी घ्यायला लोक यायला लागले बरं का. त्यातलाच एक मडका त्या कुंभार दादाला बोलतोय, दादा खरंच सांग रे, ज्या वेळेला तू माती खोदायला गेला त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय विचार होता? म्हणजे चिलीम बनवायचा. दादा मला सांग ना, ज्या वेळेला तू गाडीमध्ये ती माती घेऊन आला त्यावेळेला तुझ्या मनामध्ये विचार काय होता? म्हणजे चिलीम बनवायचा. दादा सांगणार रे, ज्या वेळेला तू माती भिजवली त्यावेळेला तुझ्या मनामध्ये विचार काय होता? म्हणजे चिलीम बनवायचा. पण दादा सांगणार रे, ज्या वेळेला तू ती माती पायाने तुडवायला लागला, अर्थात तिला मळायला लागला, त्यावेळेला तुझ्या मनामध्ये विचार काय आला? म्हणजे त्यावेळेला मात्र माझा विचार बदलला आणि मला मडकी घडवायची म्हणून असा विचार माझ्या मनामध्ये आला, मडकी बनवायची म्हणून माझ्या मनामध्ये विचार आला. मग बघणारे दादा, माती तीच आहे, घडवणारा तोच आहे, फक्त घडवणाऱ्याचा विचार बदलला. काय झालं? जर मी चिलीम झाले असते तर स्वतः जळले असतेच असते, पण ज्याच्या हातात गेली त्याला पण जळलं असतं. एक तुझा विचार बदलला दादा, माझं आयुष्य बदललं. काय झालं? आता ज्याच्या घरात जाते ना, मी तर थंड असतेच असते, पण त्यालाही थंड करून टाकते. विचार बदलला पाहिजे. विचार, आमची परंपरा चालली पण विचार बदलत नाही बरं का. परंपरा चालली, आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. विचार बदलत नाही का? आमचा अहंकार आडवा येतो, आमचा अभिमान आडवा येतो, ते विषय आडवे येतात, विचार बदलू देत नाहीत. कधीतरी चांगलं वागण्याची बुद्धी माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली ना, की लगेच तो काम, तो क्रोध, तो लोभ बोलतोय नको आपला आहे ते बरं आहे. नाहीतर किती दिवस राहिले जातात. आता जे राहिलेत ते व्यवस्थित काढ ना, सुखात काढ, आनंदात काढ, मस्त त्या जीवनाचा आयुष्याचा आनंद घे दादा. पण विचार बदलत नाही माणसाचा. ज्या दिवशी विचार बदलेल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होईल, आयुष्य सुंदर होईल, जीवन सुंदर होईल बरं का. ज्या ठिकाणी आपण कार्य करतोय ना, ह्या संपूर्ण चारही बाजूला जर पाहायला गेलं तर आमच्या चारही बाजूला आम्ही मायेचं जाळं निर्माण केलंय. आम्ही स्वतःच निर्माण केलंय. ते कोणी निर्माण नाही केलं, आम्ही स्वतःच निर्माण केलंय. त्या मायेच्या जाळामध्ये आम्ही अडकलोय बरं का. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जासेल कला रे प्राणे माझे माझे. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. दो दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपणे येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. जाणं तर प्रत्येकाला आहे. जन्माचा सोहळा आपल्या मनाप्रमाणे नाही झाला आपल्याला माहित पण नाही. पेढ वाटलं का बर्फी वाटली का साखर वाटूनच भागवला, माहिती आपल्याला नाही. जन्माचा सोहळा आपल्या मनाप्रमाणे नाही झाला. जन्माचा सोहळा झाला की नाही तेही आम्हाला माहित नाही, पण आम्हाला मृत्यूचा सोहळा करायचा आहे. मृत्यूचा सोहळा करता येतो. या गीतेतील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, तुम्हाला जर मृत्यूचा सोहळा करायचा असेल तर तो तुमच्या हातात आहे. काय करावं? यम यम वापी स्मरण भावम त्यजत त्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदातात भाव भाविता. आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेन अवसरे जे आवडून जीवीवरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो. आम्ही अखंड काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ज्या वेळेला आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडेल त्यावेळेला निश्चित मृत्यूचाही सोहळा आमच्याकडून घडेल, मृत्यूचाही सोहळा घडेल. आणि हेच तर अपेक्षा आहे. नरदेह जो मनुष्य देह तुम्हा आम्हाला दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे? प्राणी पक्षी तर सगळं कार्य करतात रे, भूक भागवतात, ताण भागवतात, उत्पत्ती करतात, आळस निद्रा त्यांना ये. तेवढंच करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर किंमत शून्य आहे. जन्माला आला, पाणी वाहून मेला, दुसरं काय आहे? गटारात लोळतोय त्याला काय म्हणतात बरं? सतत गटारातच असतोय तो. कुठला प्राणी तो? डुक्कर. डुक्कर बरं का. जागा त्याची आहे ना, घरच आहे त्याचं, ते त्याचं घरच आहे ते बरं का. गटारात लोळणारा डुक्कर करोड रुपयाच्या बंगल्यात येऊन कधी लोळलंय का? बघितलंय? गटारात लोळणारा डुक्कर करोड रुपयाच्या बंगल्यात येऊन कधी लोळलंय?
पण करोड रुपयाच्या बंगल्यावाला जर गटारीला 31 ला 31 डिसेंबरला जास्तच झाल्यावर तो गटारातला डुक्कर विचार करतो, तुम्ही कधी आमच्यामध्ये सामील झालात? आमच्या पक्षात प्रवेश केला कधी तुम्ही? म्हणून संत म्हणतात पशु पक्षी गुणवंत. मनुष्य भ्रमामध्ये आहे, भ्रमामध्ये वावरतोय. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही अगरबत्ती लावली म्हणजे देवाला मोठं उपकार केलं नाही. तुम्ही दिवा लावला म्हणजे लय मोठी पूजा केली, मुळीच नाही. हा भ्रम आहे तुमचा. देवाला तुम्ही फळं दिली म्हणजे देव खुश झाला. कुठून घेता रे तुम्ही फळं? कोणाला देता? त्याचाच घेतो ना त्यांनाच देतो. एक श्रद्धा, एक भाव, बरं का, भक्ती नाही. त्याला जर तुम्ही भक्ती म्हणत असाल तर हा तुमचा भ्रम आहे. भगवंताने जे डोळे आम्हाला दिलेत ना, त्या डोळ्यातून आम्हाला सर्वत्र भगवंत दिसला पाहिजे, याला भक्ती म्हणतात. म्हणून तर काशीशी आणलेली गंगा गाढवाला पाजली नाथ महाराजांनी. का? तिथे गाढव नाही बघितला. भगवंताने जे कान आम्हाला दिलेले त्या कानातून भगवंताचं ऐकता आलं पाहिजे. भगवंताने जे मुख, जी वैखरी आम्हाला दिलेली, जे तोंड आम्हाला दिलेलं आहे, त्या वैखरीतून, त्या तोंडातून आम्हाला भगवंताचं स्तवन करता आलं पाहिजे, नामचिंतन नामस्मरण करता आलं पाहिजे. त्याला भक्ती म्हणतात. कोणाचा द्वेष नको करायला, कोणाचा मत्सर नको करायला, कोणाचा तिरस्कार नको करायला. घाम घालून, कष्ट करून, मेहनत करून, आपल्या बुद्धीने, आपल्या सद्बुद्धीने धर्म आचरण करून, नीतीने जगून जे काही मिळेल द्रव्य ते माझं आहे आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करणं माझं कर्तव्य आहे. समाधान प्राप्त होईल. पण दुसऱ्याला जर लुबाडत असाल, दुसऱ्याच्या धनीची जर अपेक्षा करत असाल, पाकिटमार करत असाल, चोरी लबाडी जर करत असाल आणि चोरी लबाडी करून अधर्म आणि अनितीने कमवून जर संपत्ती घरात आणत असाल, तर ती संपत्ती तुम्हाला कधी सुख देणार नाही. आणि त्या संपत्तीवर पोचलेली संततीही तुम्हाला कधी सुख देणार नाही. जगण्याचं सूत्र आहे दादा, भक्ती त्याला म्हणतात. बरं का? कशाला भक्ती म्हणतात? आपल्याकडून जर दुसऱ्याला त्रास होत असेल, ऐका जरा, आता एकदम साधं उदाहरण आहे आपल्या रोजच्या पाहण्यातलं. बरं का? माझं घर या बाजूला आहे, मध्ये रोड आहे, हा रोड आहे, माझं घर या बाजूला आहे, पाईपलाईन त्या बाजूला आहे. आता त्या बाजूची पाईप जर मला इकडे नळाचा माझ्या घरात घ्यायचं तर मला पहिले काय करावं लागणार आहे? रोड खोदावा लागणार आहे. बरोबर आहे का नाही? किती बुद्धी आहे ना माणसाला, काय ज्ञान आहे बघा ना माणसाला. रोड खोदावं लागणार आणि 100% रोड खोदल्याशिवाय तिकडचा पाईप इकडे येणार नाही. तुम्ही खोदलेला रोड जर बुजवायची बुद्धी तुम्हाला होत नसेल तर हा त्रास कोणाला आहे? परमार्थिक भक्ती करणारी, देवाचं कार्य करणारी. रोड खोदण्याची बुद्धी आम्हाला आहे, कारण गरज आम्हाला आहे. जसा रोड खोदतोय ना, तसा रोड बुजवायची पण बुद्धी आम्हाला उत्पन्न झाली पाहिजे. झाली, खरा परमार्थ तुमच्याकडून घडतो. ही छोटी गोष्ट आहे बाबा, सगळ्यात छोटी, प्रत्येकाला कळेल अशी. याच्यापेक्षा खूप मोठमोठ्या गोष्टी, पण एवढ्या जरी समजल्या ना, भरपूर झालं, भरपूर झालं. आमच्या जगण्या वागण्याने कोणाला त्रास होऊ नये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विचार करा, आम्ही जे जगतोय वागतोय ना, त्याच्यामध्ये पाप जास्त आहे का पुण्य जास्त आहे? काय गोळा करतोय आम्ही, पाप का पुण्य? कधीतरी पुण्य गोळा करायला जातो, एखाद्या भिकाऱ्याने यावं 2 रुपये मागावं, आम्ही 10 रुपये काढून देतो, तो जाऊन गांजा ओढतो. पाप का पुण्य? म्हणून तर माऊली म्हणतात ना, पुण्याची गणना कोण करी. आयुष्यामध्ये जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागा, त्यालाच भक्ती म्हणतात, त्याला परमार्थ म्हणतात. ऐका, परमार्थाला, भक्तीला सुरुवात आमच्या जगण्याने, वागण्याने, आमच्या कर्माने, आमच्या विचाराने होते. आणि ते जर आम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला 100% गाथेचा, गीतेचा, भागवताचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यातच ते मार्गदर्शन दिलंय, आम्ही जगावं कसं आणि वागावं कसं. बरं, हे कधी करावं? संसार करायचा म्हटल्यानंतर त्याला मर्यादा आहे, वयाची मर्यादा आहे ना. तुम्ही 18 वर्षाच्या अगोदर जर मुलाचं लग्न केलं तर कदाचित ती घरात राहतील, तुम्ही तिकडे जाल. काय बाबा, 18 वर्षाच्या अगोदर जर एखाद्या मुलाला तुम्ही तुमच्या घरी कामाला ठेवलं, तुमच्या जर शेतावर, तुमच्या बांधावर, तुमच्या नोकरीत, कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये जर कामाला ठेवलं तर त्याच्या सकट तुम्ही पण. नोकरी करायची आम्हाला वयाची मर्यादा आहे. शिक्षण घ्यायचं आम्हाला वयाची मर्यादा आहे. 6 वर्षानंतरच इयत्ता पहिलीमध्ये मुलं घ्यायची. आता काय चाललंय, ते घरी त्रास देतात, जाऊ द्या. आजोबाला, आजीला पण काम लागतंय मस्त, नाही का? आणि ती पण जातात बिचारी, असू द्या, हरकत नाही, शिकली पाहिजेत ना. पण शिकता शिकता थोडेसे संस्कार पण निर्माण करा. कधीतरी दिवा लावायला पण सांगा घरातला त्यांना. 12-12, 15-15 वर्षाचे होऊन जर अजून दिवा लावायची माहिती नसेल तर आपण
ठरवलं पाहिजे. वंशाचा दिवा काय, पुढे दिवे लावील का दिवे बुजवील हे आपण ठरवलं पाहिजे. संस्कार निर्माण केले पाहिजेत, संस्कार निर्माण केले पाहिजे. कधीतरी सांगा ना त्यांना दिवा लावायला, कधीतरी सांगा त्यांना हरिपाठ घ्या, वाचा, हरिपाठाचं पुस्तक त्यांच्या हातात द्या. आम्हाला नोकरी करायची असेल, वयाची मर्यादा आहे 60 वर्षानंतर, 58 वर्षानंतर तुम्ही जरी स्वतः बोललात मी फिट आहे, मी अजून भरपूर नोकरी करू शकतो, भरपूर वर्ष मी या ठिकाणी राहू शकतो, तुम्हाला सेवानिवृत्तीचाच वय आहे तो, तुम्हाला सेवानिवृत्त व्हावंच लागेल त्यावेळेला. काय संसार करायचा असेल वयाची मर्यादा आहे, शिक्षण घ्यायचं असेल वयाची मर्यादा आहे, नोकरी करायची असेल वयाची मर्यादा आहे, लग्न करायचं असेल काय. आता एखादा पैशावाला 70 वर्षाचा पण बोलतो मला करायचंय आता लग्न, हरकत नाही, त्याचं ते काय शेवटी शोभनीय नाही ना ती गोष्ट, शोभनीय आहे का. बरं, या सगळ्या गोष्टींना वयाची मर्यादा आहे. परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी साधारणतः कितव्या वर्षापासून सुरुवात करावी आपण. भगवंताचं नामचिंतन जर आम्हाला करायचंय, देवाचं नामस्मरण जर करायचंय, तर आम्ही कितव्या वर्षापासून सुरुवात करावी. संत म्हणतात जाणीवच झाल्यापासून सुरुवात करावी. ज्या वेळेला आम्हाला कळलं त्यावेळेपासून सुरुवात करावी. किती वर्षापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. ते बी जितेनी अवसरे जे आवडूने जीवे बोले, ते मरणाची मेरे फारवो लागे, आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुबा. भगवंत म्हणतात अखंड माझं नामस्मरण करा. का, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याच्याविषयी ममत्व तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, ते जर तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल, आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय त्याला जर तुम्ही मरणोत्तर प्राप्त होत असाल, तर अखंड भगवंताचं नामचिंतन करा, अखंड भगवंताचं नामस्मरण करा. कारण आम्हाला आमची शेवटची वेळ माहिती नाही. आहे का इथे बसलेल्यांपैकी कोणाला शेवटची वेळ माहिती आहे का. जन्मतारीख सगळ्यांना माहिती आहे, खोटी का खरी पण माहिती आहे. मृत्यूची तारीख खोटी पण माहित नाही ना, खरी पण माहित नाही. हो, मग काय केलं असतं माहितीये का, गरीबाचा आयुष्य श्रीमंताने विकत घेतलं असतं बाबा. आपण कधीच गेलो असतो, फक्त राहिली असती श्रीमंत. आणि म्हणून मृत्यूची तारीख आम्हाला माहिती नाहीये, पण मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे. मृत्यू कोणालाही चुकत नाही, किती मोठा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, अशिक्षित असू द्या, सुशिक्षित असू द्या, कोणी असू द्या, मृत्यूला पर्याय नाही. म्हणून महादेव आधीच स्मशानभूमीत जाऊन बसले. बाकी प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे दादा, बरं का. बाप बोलेल आता मी जरा अनफिट झालोय, मला काम करता येत नाही, माझ्या बदल्यात जरा मुलाला घ्या, चालेल, बरं का, तिथे चालेल. इकडे चालेल चालेल का इकडे चालत नाही. म्हणून दादा ऐका, चालत नाही म्हणून ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, आईसाहेबांच्या हयातीमध्ये आईसाहेबांच्या डोळ्यासमोर आईसाहेबांची 2 मुलं गेली. ती मुलं ज्या वेळेला मरणाच्या दाढीमध्ये होती, ज्या वेळेला मरणदायी यातना सहन करत होते, ज्या वेळेला मृत्यू येतोय असं ज्या वेळेला त्या आईला समजत होतं की आता माझी मुलं जातील, सांगा ना, त्या आईने कधीतरी देवाला प्रार्थना केली नसेल का, हे देवा, अरे माझं काय व्हायचं आहे, माझी काय जेवला घडायची आहेत, मला कशासाठी ठेवतोय देवा, अरे तुला जर न्यायचंच आहे, तुझीकडची जर एक जागा भरली, रिकामी झालेली जर भरायचीच आहे देवा, तर माझ्या मुलाला ठेवला देवा, मला घेऊन जा ना. कधीतरी त्या आईने देवाला सांगितलं नसेल का रे, त्या देवाला कधी विनंती केली नसेल का त्या आईने. प्रत्येक आई वडील आपापल्या मुलांसाठी, मुलाबालांसाठी, मुलींसाठी देवाकडे चांगली प्रार्थना करत असतात. जनाबाई गणपत ताम्हाणे आईसाहेबांनी 85 वर्ष या ठिकाणी कार्य केलं. 85व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी त्यांच्यावर 2-2, 3-3 दुःखाचे प्रसंग निर्माण झाले. अर्थात या ताम्हाणे परिवारातील या आईसाहेबांची मुलं दशरथ दादा असतील, बळीराम दादा असतील, आईसाहेबांच्या डोळ्यासमोर त्यांनी निरोप घेतला ना या जगाचा. कधीतरी आईसाहेबांनी देवाला प्रार्थना केली असेल ना की देवा, अरे मला घेऊन जा, माझ्या मुलांना जगू दे, त्यांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांचा बरंच काही होणार आहे. ताम्हाणे परिवाराच्या पिताश्रींनी जवळजवळ 20-22 वर्ष अगोदर या ताम्हाणे परिवाराचा निरोप घेतला, आपला तुमचा आमचा सगळ्या जगाचा निरोप घेतला. कधीतरी आईने सांगितलं असेल ना, देवा, अरे माझ्या मुलांना बाबांची गरज आहे, पित्याची गरज आहे,
पितृछत्राची गरज आहे. मी नसलो तर काय एवढा विशेष होणार आहे, पण त्यांना ठेव ना देवा. मृत्यूला पर्याय नाही, मृत्यूला पर्याय नाही. जाणं प्रत्येकाला आहे, 100% सत्य जाणं आहे ते. पण ऐका,